असतं ते असते न्याय व्यवस्था, ज्युरिस्डिक्शन. या न्याय व्यवस्थेचं काम असतं की हे वरचे दोन अंग व्यवस्थित काम करतात की नाही याचा विचार करा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपण नेहमी एक गोष्ट डिस्कस करतो, एक गोष्ट चर्चा करतो की हे जे आम्ही निवडून दिलेले जे प्रतिनिधी आहेत ते पैसे शिकलेले नाहीत, पण IAS अधिकारी. तुम्हाला माहिती आहे तुमच्या जिल्ह्याचा जो कलेक्टर आहे तो एक IAS अधिकारी असतो. जर तुम्ही महानगरपालिका क्षेत्रामध्ये असाल तर तुमच्या भागाचा आयुक्त हा एक IAS अधिकारी असतो. हे IAS अधिकारी या देशामध्ये विचार करा, लाखो लोक जर परीक्षा देत असतील तर काही बोटावर मोजणे आहेत की शेकडा लोक IAS अधिकारी होतात. तर विचार करा, हे IAS अधिकारी सुजाण नागरिक नाही का हो? तुकाराम मुंडे नावाच्या IAS अधिकाऱ्याचं नाव माहिती आहे? ज्या व्यक्तीच्या 20 वर्षात 24 बदल्या झाल्या, मला एक्झॅक्ट आकडा माहित नाही पण अंदाजे हाच आकडा आहे की 20 वर्षात 24 बदल्या, म्हणजे त्या व्यक्तीने काय काम केलं असेल. पण त्या राज्यकर्त्यांना माहिती आहे या तुकाराम मुंडेला जर बदललं, जर या तुकारामाला आज बदललं तर या तुकारामाच्या जागी दुसरा कोणी येईल, शांताराम असो अजून कोणी असो, या तुकारामाच्या जागेवर अजून कोणी येईल, तो आपल्या अनुषंगाने काम करेल, तो जनतेचं काम करणार नाही. तेव्हाही 350 वर्षापूर्वी जे तुकाराम होते ते नको होते आणि आजही तुकाराम नाहीयेत. ही या देशाची सर्वात मोठी शोकांतिका आहे. तुकाराम महाराजांचं जे केलं तेच आज तुकाराम मुंडेंचं होतंय. तुकाराम मुंडे नावाचा IAS अधिकारी सर्वांना नकोय, कारण की तो जनतेच्या हिताची कामं करतोय. लक्षात घ्या, शिवाजी राजांना जो पॉझिटिव्ह विचार शहाजी महाराजांनी दिला तोच पॉझिटिव्ह विचार जिजामातेने आणि शिवाजी महाराजांनी 12 मावळमधील पुण्यातील 12 मावळ्यात पेरला. आणि शिवाजी महाराजांचे मावळे जर तुम्ही पाहाल, शिवाजी महाराजांचा एखादा मावळा जर पाहायचा असेल तो मावळा कसा असेल हो? ज्याच्या चेहऱ्यावर तेज आहे, देहामध्ये शक्ती आहे, मनामध्ये उत्साह आहे, बुद्धीमध्ये विवेक आहे, हृदयामध्ये करुणा आहे, मातृभूमीवर प्रेम आहे, इंद्रियावर संयम आहे, मन ज्याचं स्थिर आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचं बळ आहे, सिंहासारखा जो निर्भय आहे, आत्मविश्वास दृढ आहे, इच्छाशक्ती प्रबळ आहे, धाडसाचं बळ आहे, सत्याचा ईश्वर आहे, व्यसनापासून मुक्त आहे, जीवनामध्ये शिस्त आहे, चरित्र ज्याचं शुद्ध आहे, तोच आदर्श युवक आहे. एक एक मावळा, एक एक युवक, एक एक मावळा जवळ काय आदर्श युवकच. आज आपल्या युवक असे आहेत का? जर शिवाजी महाराज जन्माला यायचे म्हणावे तर या ज्या 10-15 मी क्वालिटी सांगितल्या त्या क्वालिटी मधल्या किती क्वालिटी आपण घेऊन चालतो. त्यामुळं शिवाजी महाराज जन्माला या असं म्हणताना खूप बरं वाटतंय. पण एक गोष्ट लक्षात घ्या, जर शिवाजी महाराज खरोखर जन्माला आले तर आज जे विधानसभेत आणि विधान परिषद आपण लोक पाठवली आहेत, आपल्या सकट 90% लोक शिवाजी महाराजांच्या विरोधात मोर्चाला बसतील आणि शिवाजी महाराज नको असं म्हणतील. हे दुर्दैव महाराष्ट्राचं आहे. या देशामध्ये ज्या शिवाजी महाराजांनी हा देश, हा महाराष्ट्र घडवला, ज्या ज्योतिराव फुलेंनी आपल्याला शिक्षणाची मुहूर्तमेढ दिली, शिक्षण दिलं, त्या